हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज सेकंड पेपर मध्ये आपल्याला पेज नंबर 40 वरचे जे एक्झाम्पल नंबर 2 आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, दॅट्स अ व्हेरी सिंपल प्रॉब्लेम. फार सिंपल प्रॉब्लेम्स असतात. तर यामध्ये काय करतोय, लेट नाउ सोल्युशन. Let y is equals to x to the power e plus x to the power x plus e to the power x plus e to the power e. आता लॉगच्या लॉ मध्ये जर आपण पाहिलं तर कुठले कुठले लॉज असतात. लॉग ऑफ m इंटू n म्हणजेच काय, तर लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n असतो. लॉग ऑफ m अपॉन n म्हणजेच काय, तर लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n असतो. त्यानंतर लॉग ऑफ m टू द पॉवर n मीन्स व्हॉट, n इंटू लॉग ऑफ m असतो. लॉग ऑफ e टू e मीन्स 1, लॉग ऑफ 1 मीन्स 0, लॉग ऑफ e टू द पॉवर x मीन्स x आणि लॉग ऑफ a टू द पॉवर x टू द बेस a आन्सर इज x. तर हे जे लॉज आहे, लॉज ऑफ लॉग आहे, तर ते तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे आहेत. आपल्यामध्ये असा कुठलाही नियम नाही तर लॉग ऑफ m प्लस n किंवा लॉग ऑफ m मायनस n असा कोणताही नियम आपल्या जवळ नाहीये. त्याच्यामुळे काय करायचं, अशा प्रॉब्लेम मध्ये डायरेक्टली आपण कोणाचे डेरिव्हेटिव्ह काढू शकतो अशा टर्म्स बाजूला घ्या. x टू द पॉवर e चा डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो कारण e मीन्स कॉन्स्टंट, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n मीन्स n into x टू द पॉवर n minus 1 पद्धतीने. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो x टू द पॉवर e. व्हेरिएबल टू द पॉवर व्हेरिएबल आहे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काढता येत नाही. e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली निघतो. e टू द पॉवर e इज अ कॉन्स्टंट, याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली निघतो. याला मी एक ब्रॅकेट देतो आणि प्लस काय केला, x टू द पॉवर x. आता यामध्ये काय करतोय, कन्सिडर u is equals to x to the power e plus e to the power x plus e to the power e and v means x to the power x, where u and v are differentiable function of x. u and v are the differentiable function of x असं आपण म्हणतो आहे. then y is equals to u plus v झालेला आहे. आता y u आणि v जर डिफरन्शिएबल फंक्शन आहे तर याचा अर्थ डिफरन्शिएट with respect to x, and so dy by dx is equals to derivative of u, that is du by dx plus dv by dx, and this is equation number first. याला इक्वेशन नंबर आपण फर्स्ट देतोय. त्यानंतर u चा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्टली काढू शकतो. तर नाउ u is equals to x to the power e plus e to the power x plus e to the power e. and now differentiate. आता जर याला डिफरन्शिएट करतो तर डिफरन्शिएट with respect to x and therefore du by dx is equals to derivative of x to the power e is e into x to the power e minus 1 plus derivative of e to the power x is e to the power x plus derivative of e to the power e is 0. So du by dx is equals to e into x to the power e minus 1 plus e to the power x and the derivative 0 as it is. This is equation number second. याला मी equation number second देतो आहे. बरोबर. त्यानंतर v. Now v is equals to x to the power x. So log of v is equals to log of x to the power x. म्हणजेच log of v is equals to x into log of x. आता याला डिफरन्शिएट करतोय. डिफरन्शिएट with respect to x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log नुसार डेरिव्हेटिव्ह झालेला 1 upon v and the derivative of v is dv by dx.
We use the product rule here. First function, that is x, into derivative of log of x plus second function log of x and derivative of x, that is dx by dx. And so dv by dx is equals to v in the bracket x into derivative of log of x, that is 1 upon x, plus dx by dx, that is 1, म्हणजेच इथे झालेला आहे log of x. X's get cancelled, and so v means what? V means x to the power x into 1 plus log of x. And this is equation number 3rd. याला मी equation number काय दिलाय? 3rd. This is dv by dx. And now from first, second and third. From first, second and third, we get first, second आणि third वरून काय होणार ते पहा. dy by dx is equals to du by dx means what? E into x to the power e minus 1 plus e to the power x plus dv by dx means x to the power x into 1 plus log of x. Okay, and this is the answer. हे झालेला आहे आन्सर. याला आपण इथे ब्रॅकेट सुद्धा करू शकतो, जर वाटत असेल तर करा, अदरवाइज नाही केलं तरी चालेल. अगदी सिंपल आहे. अशा पद्धतीच्या प्रॉब्लेम मध्ये पहिले आपण पाहतो की कोणाचे डेरिव्हेटिव्हज डायरेक्टली काढता येतात, त्यांना वेगळं कन्सिडर करू, आणि ज्यांचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्टली काढता येत नाही त्यांना वेगळं कन्सिडर करू, आणि मग त्यांना ज्या लॉगॅरिथमिक मेथड आहे त्या यूज करून आन्सर काढू, आणि मग सर्वांना कंबाईन करायचं आहे. ओके. सेकंड प्रॉब्लेम, x to the power x plus e to the power x to the power x. Let y is equals to x to the power x plus e to the power x to the power x. Consider u is equals to x to the power x and v is equals to x to the power x. ठीक? Oh sorry, e to the power x to the power x, where u and v are differentiable function of x. And therefore this y become y is equals to u plus v. As u and v are differentiable function, then y is equals to u plus v. Differentiate with respect to x. We get याला डिफरेंशिएट करतो with respect to x ने, so dy by dx is equals to du by dx plus dv by dx. And this is the equation number first. मी याला equation number first दिलेला आहे. Now u is equals to x to the power x. u is equals to काय घेतलेला आहे? x to the power x. मी याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने सॉल्व करतो आहे. तीन कन्सिडरेशन करण्यापेक्षा यालाच वेगळ्या पद्धतीने सॉल्व करतो. By taking log, so log of u is equals to log of x to the power x. म्हणजेच log of u is equals to x to the power x into log of x. बरोबर. परंतु लक्षात घ्या की व्हेरिएबल टू द पॉवर व्हेरिएबल आहे, म्हणजे परत याला सिंप्लिफाय करण्यासाठी लॉग घ्यावा लागेल. परत मी लॉग घेतो आहे, परत याचा लॉग घेतो. सो log of u is equals to यांचा जर लॉग घेतो आहे तर log of x to the power x into log of x म्हणजेच काय, तर यामध्ये तुम्ही यांचा कंबाईन लॉग घेतला म्हणजे हा नियम यूज करतो आहे. सो log of x to the power x plus log of x चालेल असं. log of x to the power x means x into log of x आणि प्लस log of x, आणि इथे झालेला आहे log of u.
as u is a differentiable function, then differentiate with respect to x. याला डिफरन्शिएट करतो आहे, तर अकॉर्डिंग दिस लॉग, या लॉग नुसार डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 1 अपॉन लॉग ऑफ u, या लॉग नुसार 1 अपॉन लॉग ऑफ u अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ u. ओके, पहिले या लॉग नुसार डेरिव्हेटिव्ह घेतला आहे, त्यानंतर या लॉग ऑफ u चा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे. इथे प्रॉडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन into derivative of first function plus according this log, या log नुसार पहिले डेरिव्हेटिव्ह 1 upon log of x आणि परत या log of x चा डेरिव्हेटिव्ह तो 1 upon x. काय केलेलं आहे रिपीट करतो. डिफरन्शिएट केला तर अकॉर्डिंग दिस लॉग 1 upon log of u आणि परत log of u चा डेरिव्हेटिव्ह. दोघांचा प्रॉडक्ट आहे म्हणून प्रॉडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस अकॉर्डिंग दिस लॉग 1 अपॉन लॉग ऑफ x आणि परत लॉग ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 1 अपॉन x. सो 1 अपॉन लॉग ऑफ u, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ u इज 1 अपॉन u and again derivative of u is du by dx. x into derivative of log of x that is 1 upon x, dx by dx that is 1 म्हणजे log of x आणि इथे झालेला आहे 1 upon x into log of x. बरोबर. आता यामध्ये काय काय होतं, this x's get cancelled आणि du by dx is equals to u into log of u multiplication मध्ये in the bracket 1 plus log of x plus 1 upon x into log of x. What is the value of u? U means x to the power x. Log of u means what? Log of u ची व्हॅल्यू तुम्हाला x to the power x into log of x दिसतोय into 1 plus log of x plus 1 upon x into log of x and this is equation number second. मी याला इक्वेशन नंबर सेकंड देतोय. इक्वेशन नंबर सेकंड झाल्यानंतर आता आपल्याला v घ्यायचं आहे. नाउ v is equals to e to the power x to the power x. Again by taking log on both sides. दोन्ही साइडचा log घेतोय म्हणजे log of v is equals to log of e to the power x to the power x. हा एक जर आपण समोर आणलाय तर log of v is equals to x to the power x into log of e. log of e ची व्हॅल्यू 1 असते म्हणजेच यामध्ये log of v is equals to x to the power x झालेला आहे. log of e ची व्हॅल्यू 1. परत log घेतो म्हणजेच log of v is equals to log of x to the power x. म्हणजेच log of v is equals to x into log of x. आणि आता याला डिफरन्शिएट करतोय. डिफरन्शिएट with respect to x. Differentiate with respect to x. And so derivative of this according log 1 upon log of v, derivative of log of v. Product rule, first function into derivative of second function plus second function into derivative of first function. Log of v चा derivative 1 upon v means 1 upon log of v into 1 upon v and derivative of v is dv by dx is equals to x into derivative of log of x that is 1 upon x plus log of x dx by dx that is 1. So dv by dx is equals to v into log of v and now in the big bracket x's get cancelled 1 plus log of x. We put the values of v. V means what? E to the power x to the power x. Log of v means what? X to the power x. कारण log of each value 1 आहे. Into काय झालेला आहे 1 plus log of x
and this is the equation number 3rd. And now from first, second and third, from first, second and third we get फर्स्ट सेकंड आणि थर्ड वरून तुम्हाला काय दिसतं ते पहा. तर dy by dx is equals to du by dx ची व्हॅल्यू तुम्हाला दिसते x to the power x into x to the power x into log of x in the bracket 1 plus log of x plus 1 upon x into log of x plus dv by dx म्हणजेच e to the power x into x to the power x into 1 plus log of x, and this much is the answer. हे झालेला आहे आपला आन्सर. प्रॉब्लेम कशा पद्धतीने केलेला आहे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित पहा. याला u याला v कन्सिडर केलेला आहे. u आणि v डिफरन्शिएबल फंक्शन आहे म्हणजे y is equals to u plus v. Differentiate with respect to x we get dy by dx is equals to du by dx plus dv by dx. Equation number first. u means what? X to the power x म्हणजे log of u is equals to log of x to the power x म्हणजे x to the power x into log of x. परत यांचा log घेतो आहे कारण x to the power x आलेला आहे, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह निघत नाही. log of u is equals to log of x to the power x into log of x. यांचा प्रोडक्ट आहे म्हणजे त्यांना सेपरेट करत असताना प्लस घेतलाय. हा जो पॉवर आहे तो समोर आपण आणू शकतो म्हणजे x into log of x plus log of x आणि मग त्याला डिफरन्शिएट करतो आहे. त्याला डिफरन्शिएट जर केलं तर अकॉर्डिंग दिस log 1 upon log of u, परत log of u चा डेरिव्हेटिव्ह 1 upon u आणि du by dx. Product rule, first function into derivative of second plus second function into derivative of first. According log 1 upon log of x चा derivative that is 1 upon x. So 1 upon log of u into 1 upon u into du by dx is equals to x into 1 upon x plus log of x and 1 upon x into log of x. X get cancelled. u into log of u तिकडे ट्रान्सफर केला 1 plus log of x plus 1 upon x into log of x. u means what? तर u means x to the power x into log of u means x to the power x into log of x आणि ही टर्म त्याच्या तशीच याला इक्वेशन नंबर 6 v is equals to e to the power x to the power x. log of v is equals to log of e to the power x to the power x म्हणजे log of v is equals to x to the power x into log of e. log of e is 1. परत त्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काढता येत नाही म्हणून log घेतो. log of v is equals to log of x to the power x. log of v is equals to x into log of x. डिफरन्शिएट केलं अकॉर्डिंग दिस log 1 upon log of v, परत log of v चा डेरिव्हेटिव्ह. Product rule, first function into derivative of second plus second function into derivative of first. log of 1 upon log of v into 1 upon v into dv by dx कारण log of v चा डेरिव्हेटिव्ह 1 upon v dv by dx x into 1 upon x plus log of x. x's get cancelled. v into log of v is into 1 plus log of x. v means e to the power x to the power x. log of v means x to the power x आणि 1 plus log of x. मग या तिघांना आपण कंबाईन केलं आणि आन्सर लिहिलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम y is equals to log of x to the power x minus cos of x to the power cot of x. दोघांचे डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली घेता येत नाही म्हणजे याला u आणि याला v कन्सिडर करतोय. लेट u is equals to log of x to the power x and v is equals to cos of x to the power cot of x. Okay, where u and v are differentiable function of x and so y is equals to u minus v. आता ना डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू x ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get and so dy by dx is equals to du by dx minus dv by dx. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देतोय. मग u means what? Now u is equals to log of x to the power x. Variable function to the power variable function.
बरोबर. मग असं जर असेल तर आता यामध्ये काय झालेलं आहे, log of u is equals to log of x to the power x म्हणजे x into log of x असं आपण लिहू शकतो. This is log of u and now differentiate. आता याला डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू x ने. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, याला जर डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ log of u is 1 upon u into derivative of u is du by dx is equals to, we use the product rule, first function into derivative of second function plus second function into derivative of first function. बरोबर. आता u ला जर तिकडे ट्रान्सफर केलं तर du by dx is equals to u in the bracket x into, according this log, 1 upon log of x. And again we take the derivative of log of x, that is 1 upon x, plus log of x, log of x, and derivative of x is 1. U means what? U means log of x to the power x. Log of x to the power x means u. And now in the bracket x's get cancelled. 1 upon log of x plus log of x. Bracket complete, and this is du by dx, and this is equation number second. याला मी equation number second देतोय. Then v, now v is equals to cos of x to the power cot of x. परत याचा log घेतो आहे, म्हणजे log of v is equals to log of cos of x to the power cot of x. And so log of v is equals to cot of x into log of cos of x. परत याला डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू x ने. सो डिफरन्शिएट with respect to x. According log, the derivative is 1 upon v. Derivative of v is dv by dx is equals to first function, that is cot of x, into derivative of second, that is d dx of log of cos of x, plus second function log of cos of x into derivative of cot of x. आता यामध्ये dv by dx is equals to v in the bracket cot of x, derivative according this log नुसार 1 upon cos of x, आणि cos of x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच मायनस sin of x, प्लस log of cos of x, and the derivative of cot of x is minus cosec square x. Bracket complete. आता v means what? v means तुम्हाला माहिती आहे, that is v means cos of x to the power cot of x. Cos of x to the power cot of x. आता यामध्ये cot means cos upon sin, बरोबर. आता इथे sin upon cos म्हणजे काय झालं, tan. Cot of x into tan of x म्हणजेच काय झालं 1, सो -1. परत लक्षात घ्या, cot म्हणजे cos upon sin, sin गेट कॅन्सल, cos गेट कॅन्सल, फक्त काय राहिलेले -1. then minus cosec square x into log of cos of x. ब्रॅकेट कंप्लीट. आता या दोघांमधून जर मायनस कॉमन काढला तर मायनस cos of x to the power cot of x in the bracket 1 plus cosec square x into log of cos of x. Okay, and this is equation number 3rd. आता याला इक्वेशन नंबर 3rd म्हणतो. Now from first, second and third तुम्हाला ते याच्यानंतर करता येईल. From first, second and third we get. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड वरून तुम्हाला काय भेटेल तर dy by dx is equals to
du by dx ची व्हॅल्यू आहे log of x to the power x in bracket 1 upon log of x plus log of x bracket complete plus इथे काय येणार मायनस cos of x to the power cot of x to the power cot of x in the bracket इथे खालच्या स्टेप मध्ये लिहितोय मायनस cos of x to the power cot of x in the bracket 1 plus cosec square x into log of cos of x. Okay, and this much is the answer. हे झालेलं आहे आपला आन्सर. स्टेप बाय स्टेप काय केलेलं आहे लक्षात घ्या. ओके, आणि या नुसारच तुम्हाला प्रॉब्लेम बाकीची सॉल्व करायची आहेत. y is equals to x to the power e to the power x plus log of x to the power sin of x. Let u is equals to x to the power e to the power x and v is equals to log of x to the power sin of x, where u and v are differentiable function. U and v are differentiable function of x, and so y is equals to u plus v, and now differentiate with respect to x, and therefore dy by dx is equals to du by dx plus dv by dx, and this is equation number first. Now u is equals to x to the power e to the power x. By taking log, so log of u is equals to log of x to the power e to the power x. म्हणजेच log of u is equals to e to the power x into log of x. बरोबर, e to the power x हा जो पॉवर आहे तो समोर आणतो आहे. लॉस तुमच्या डोळ्यासमोर आहेत ऑलरेडी. Differentiate with respect to x, differentiate with respect to x. Differentiate जर केलं तर काय होतं, derivative of log of u, that is 1 upon u into derivative of u is du by dx is equals to, use the product rule, first function e to the power x into derivative of log of x plus second function, that is log of x into derivative of e to the power x. So du by dx is equals to u in the bracket e to the power x into derivative of log of x is, that is 1 upon x, log of x, and derivative of e to the power x is e to the power x. Now u means what? So du by dx is equals to e to the x to the power e to the power x. Now in the bracket या दोघांमधून e to the power x कॉमन निघतो, so e to the power x and now 1 upon x plus log of x, and this is equation number second. याला मी equation number second. Again v is equals to log of x to the power sin of x. परत यामध्ये जर लॉग घेतो आहे तर log of v is equals to log of x to the power sin of x, म्हणजेच sin of x into log of x बरोबर आहे. दिस इज log of v. परत याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x ने, सो डिफरन्शिएट with respect to x, and therefore according log the derivative is 1 upon v into dv by dx. Into derivative of this is product rule, so first function into derivative of second function plus second function into derivative of first function. म्हणजेच dv by dx is equals to v in the bracket sin of x
into derivative of log of x that is 1 upon log of x या log नुसार आणि परत या log चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 1 upon x प्लस log of x into derivative of sin of x is cos of x. बरोबर. आता यामध्ये v means what? log of x to the power sin of x in the bracket sin of x upon x into log of x plus cos of x into log of x bracket complete and this is equation number 3rd. आता यामध्ये फर्स्ट सेकंड आणि थर्ड वरून काय होतं from first second and third we get first second आणि third वरून dy by dx is equals to x into e to the power x into e to the power x into 1 by x plus log of x plus dv by dx is log of x to the power sin of x into sin of x upon x into log of x plus cos of x into log of sin of x. बरोबर. and this is the answer. हे झालेला आहे आपला आन्सर. एक सारख्या मेथड वरची प्रॉब्लेम्स आहे. ऑलरेडी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह सिंपल फंक्शनचे काढता येतात. यामध्ये फक्त लॉग चे जे लॉज आहेत ते व्यवस्थित यूज करतोय आणि आन्सर काढतोय. काय दिलेलं आहे y is equals to tan of x to the power tan of x to the power tan of x. Let u is equals to tan of x to the power tan of x असं जर असेल तर आता याचा अर्थ काय झालेला आहे u to the power tan of x झालेला आहे. सो y is equals to u to the power tan of x. बरोबर. परत याचा जर लॉग घेतला आहे तो log of y is equals to log of u to the power tan of x by taking log on both sides. ठीक. So log of y is equals to tan of याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट देतो आहे tan of x into log of u. बरोबर. आता एवढं झाल्यानंतर याला डिफरन्शिएट करतोय. डिफरन्शिएट with respect to x. So derivative of log that is 1 upon y into derivative of y is dy by dx. Product rule. First function into derivative of second function plus second function into derivative of first function. So dy by dx is equals to हा y तिथे ट्रान्सफर केला into आता इथे tan of x and derivative according log that is 1 upon u and the derivative of u कारण u is a differentiable function of x so du by dx आणि plus log of u into derivative of tan is sec square x. ओके. आता यामध्ये काय होतो dy by dx is equals to y means what from the equation number first y means tan of x to the power tan of x to the power tan of x. This is y into tan of x upon u into du by dx plus log of u म्हणजे sec square x into log of u. ओके. याला मी इक्वेशन नंबर सेकंड आणि याला इक्वेशन नंबर थर्ड देतोय. चालेल. आता यामध्ये फ्रॉम सेकंड बाय टेकिंग log on both side of equation second we get
इक्वेशन सेकंडचा दोन्ही साइडले लॉग घेतो आहे, म्हणजे log of u is equals to log of tan of x to the power tan of x, म्हणजेच log of u is equals to tan of x into log of tan of x. बरोबर. आता याला जर डिफरन्शिएट करतो तर काय होईल? डिफरन्शिएट with respect to x we get, so derivative of this log 1 upon u into du by dx, बरोबर. 1 upon u into du by dx, ऑलरेडी तुम्हाला 1 upon u into du by dx ची टर्म भेटते इथे, into derivative of this product rule first function into derivative of second function log of tan of x plus second function into derivative of first function. आता 1 upon u into du by dx मी as it is लिहितो कारण 1 upon u into du by dx ची टर्म आपल्यालाच पाहिजे. So 1 upon u into du by dx is equals to tan of x, and derivative of log of tan of x is what? 1 upon tan of x, बरोबर आहे, and derivative of tan of x is sec square x plus log of tan of x, and derivative of tan of x is sec square x. मग 1 upon u into du by dx is equals to tan x get cancelled, दोघांमधून sec square x कॉमन काढला तर 1 plus log of tan of x येतो, बरोबर आहे. And this is equation number 4, याला equation number 4 म्हणतो. Now from third and fourth we get, थर्ड आणि फोर्थ वरून तुम्हाला काय दिसेल तर dy by dx is equals to tan of x to the power tan of x to the power tan of x in the bracket tan of x into 1 upon u into du by dx ची व्हॅल्यू आहे sec square x into 1 plus log of tan of x. ओके, ही झालेली आहे याची व्हॅल्यू, आणि प्लस काय झालेला आहे sec square x into log of u ची व्हॅल्यू, log of u ची व्हॅल्यू आहे tan of x into log of tan of x, tan of x into log of tan of x. ओके, आणि आता आपल्याला dy by dx at x is equals to pi by 4 पाहिजे आहे, तर इथे स्टेप्स लिहितो आहे. नाउ dy by dx at x is equals to pi by 4, म्हणजे जिथे कुठे x आहे त्याच्या जागेवरती pi by 4 लिहा. म्हणजे काय झालेलं आहे tan of pi by 4 to the tan of pi by 4 to the power tan of pi by 4, त्यानंतर into याच्या नंतरची टर्म इथे आहे tan of pi by 4 into sec square of pi by 4 into 1 plus log of tan of pi by 4, त्यानंतर प्लस sec square of pi by 4 into tan of pi by 4 into log of tan of pi by 4. tan of pi by 4 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, दॅट इज 1 असते, म्हणजे 1 to the power 1 to the power 1, so 1 to the power 1 to the power to the 1. इथे काय झालेलं असेल 1 into sec pi by 4 ची व्हॅल्यू √2, म्हणजे √2 चा होल स्क्वेअर into 1 plus log of 1, त्यानंतर प्लस sec स्क्वेअर म्हणजे √2 चा स्क्वेअर into log of tan of pi by 4, that is 1 into log of 1 into log of 1. 1 to the power 1 to the power 1, that become 1, आणि ब्रॅकेट मध्ये 1 into √2 चा स्क्वेअर, that is 2. log of 1 ची व्हॅल्यू झालेली आहे 0, म्हणजे फक्त 2 राहिलेला आहे, प्लस √2 चा स्क्वेअर, that is 2 into log of 1, that is become 0. So 1 into 2, that is answer is 2. Okay,
तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, कारण मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहे, स्टेप बाय स्टेप आपण करत जातो आहे आणि काहीच नाही या सर्वांना एकत्र करतो आणि मग आन्सर काढतोय. प्रॉब्लेम कठीण नाही आहे, फक्त समजून व्यवस्थितपणे त्याला सॉल्व्ह करा. एक एक स्टेप 5 ला ते लिहून काढायचं आणि त्यानुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह करा.